नमस्कार दादा. नमस्कार. दादा, आमदार केसरी मैदानाचा 3 नंबरचा मानकरी उत्तम शेठ गवली यांचा रैना कसा होता दादा? खूप दिवसाची इच्छा होती जी वरती मैदान होत होती तिथं एक नंबर राहण्याचा सातत्यानं होता. आणि जेव्हा पण आपण मुंबईमध्ये गाडी आणली पळवायला इथे रायनाला, मी आता या मैदानामध्ये मला वाटतं हा तिसरा मैदान असेल रायनाचा. तिन्ही मैदानामध्ये गट पास व्हायची, सेमीला गाडी कडनीच लागायची. तिन्ही वेळेला तसंच झाला, कड काढून पण म्हणजे 2 नंबरात उतरायची गाडी. आज गट पण चांगला निघाला, सेमी पण चांगली निघली आणि चांगली पाळली गाडी. सेमीला दोन्ही गाड्यांचा समान निर्णय दिला कमिटीने. त्यामुळं आपण एक आपला बैल रैना जो आपला चिक्याचा पैरा होता रैनाला, तो चिक्याला थांबवला आणि त्यांचा बैल आपला प्रधान आणि चित्रा होता, तर ते चित्राला थांबवलं आणि प्रधानला, म्हणजे त्यांची एक इच्छा होती का दोन्ही बैला मुंबईचीच पळवू आपण इथे. तर दोन्ही बैला मुंबईची पळवले आणि त्यांचा मनापासून खूप मी आभार व्यक्त करतो. चिक्याचे मालक आणि चित्राचे मालक, त्यांनी आम्हाला मुंबईच्या दोन्ही मालकांना पळायला संधी दिली या मैदानामध्ये आणि दोन्ही बैलांची इथेशी गाडी चांगली पळवली. दादा, आपण बघतो भारतनी बुलेट आणली होती, पण त्याच्यानंतर रैनाने बुलेट आणली, कसं वाटतं? रैनाने भारतची पहिल्या मैदानाची बुलेटची बक्षिसाची आठव करून दिली आज. पहिल्या बक्षिसाची जी बुलेट होती भारतची, ती पटरवाडी मैदानामध्ये ती मीच घरी आणली. मांगडे दत्ताने सांगितलं का तात्या मला ही बुलेट पाहिजे. माझ्या घरी 2 बुलेट होत्या, तरी पण मी ती बुलेट घरी घेऊन आली, कारण पहिली बक्षीस होती भारतची ती. आणि आज रैनाची पण ही बाईकमध्ये तशा झाल्या 2-3 बाईक, पण बुलेटमध्ये पहिली बुलेट आहे रैनाची. आणि मी रायबावाल्यांना पण सांगितलं का मला ही गाडी पाहिजे आणि आपल्या जे पहिरेकरी होते त्यांना पण सांगितलं आणि त्यांनी पण हो बोलले. आणि ती गाडीची एक हाऊस वेगळी असते. ती बैलांनी आपल्या लक्ष्मीने आपल्या दारात एक ती मैदानात घेतलेली बक्षीस ती आठव म्हणून एक. दादा, आपण बघतो की सातत्याने आपण सगळेजण बोलतात की भारतचा वारस जर कोण असेल तर तो रैना, असं ऐकल्यावर कसं वाटतं आता? खरी गोष्ट आहे की भारत नंतर रैनाने आमचं नाव कुठेतरी मैदानामध्ये कायम ठेवलेलं आहे. आणि असंच नाही का, म्हणजे जसा भारत एक नंबर करत होता जिथे जाईल तिथे, तसा रैनाने पण आमचं प्रत्येक मैदानामध्ये नाव ठेवलेलं आहे भारत मागे. एक वारसा जो चालवणारा असो तसा हा वारसा चालवता भारतच्या नंतर रैना. तर जेव्हा रैना गोळा घेतो तेव्हा भारतची किती आठवण आहे तुम्हाला? खरोखर रैना म्हणजे ज्या मैदानामध्ये जातो आणि फायनलचा 1 नंबर करतो, तेव्हा समालोचक जेव्हा पुकारतात त्या भारतचा पहिला नाव घेतला जातो. भारतच्या दावणीच्या पठ्ठ्यांनी आज 1 नंबर केला, तेव्हा खरोखर मन भरून जातं. दादा, भारत आणि रैना ही गाडी आपल्या पुन्हा पळताना दिसणार कधी? घरची गाडी आहे, तेव्हा पण पळताना दिसते. दादा, आपण बघतो की थोडेफार पहिल्या अडचणी यायच्या रैनाला, पण रैनाने पण काही जिद्द सोडली नाही आणि तुम्ही पण काही जिद्द सोडली नाही, काय सांगाल? वेळ कधी म्हणजे सगळे दिवस सारखे आपले येत नसतात. कधीतरी आपल्यावरती पण चांगले दिवस, कधी वाईट दिवस येत असतात. त्या वाईट दिवसामध्ये आपल्याला खूप काही शिकायला पण भेटतो. आपल्याला आपल्या बैलानी कुठे कमतरता आहे ती कमी बघायची असते मालकाने, आणि त्या बैलाला मेहनत घेऊन त्या जोमाने तो बैल जेव्हा पळायला लागतो तेव्हा माणसाला तो समाधान मिळतो का आज कमी झाला बैल, तो 1 नंबरात पळायला लागला, तेव्हा तो आनंद वेगळा असतो. कुठेतरी आपल्या मेहनतीचं फळ भेटलं आपल्याला. दादा, आजचा गुलाल किती महत्त्व होता? आजच्या गुलालाचं खूप महत्त्व होता. आणि म्हणजे आज एवढा मोठा मैदान असताना याच्या आधी 2-3 मैदान झाले. खरोखर कर्जत कमिटीच्या जेवढे पण म्हणजे कमिटीचे आयोजक आहेत, त्या आयोजकांचं मी मनापासून माझ्या आणि माझ्या परिवारापासून माझ्या सर्व मित्रपरिवाराकडून त्यांचे धन्यवाद मानतो की ते बिनजोडचंच मैदान नाही तर 3 फेऱ्याचं पण मैदान व्यवस्थित करून पार पडतात. आणि आपल्या मुंबईच्या लोकांना म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही लोकांना आपल्याला 3 फेऱ्याची जो आनंद घेता नाहीत तो ह्या फाटीवरती आनंद घ्यायला भेटतो. त्याच्या मागे खूप कष्ट आहेत.
लोक त्यांना ट्रोल करतात का हे कमवण्यासाठी मैदान ठेवतात किंवा काही बोलणारे जळणारे ते जळत असतात. पण त्यांच्या मागे त्यांची मेहनत ते 10-15 दिवस या मैदानाला ते घालवतात. ऊन आहे, आपल्याकडचं ऊन सगळ्यात जास्ती ऊन आहे आणि ह्या उन्हामध्ये त्या फाट्यांची मेहनत, आयोजक जे मेहनत घेतात त्या मेहनतीकडे लोक बघत नाही, त्यांना नावं ठेवत असतात. तर मी तर बोलतो, मी आधी पण सकाळी बाईट दिली होती का कर्जत कमिटीच्या जे आयोजक आहेत त्या आयोजकांचे खूप खूप धन्यवाद की ते 3 फेऱ्याचं मैदान ठेवतात आणि आपल्या जनतेला 3 फेऱ्याच्या मैदानाची आनंद आज आपल्या मुंबईमध्ये घ्यायला भेटतो, ते त्यांच्यामुळे घ्यायला भेटतो. दादा आपण बघतो की थोडा रैना थोडा आजारामध्ये एक झुंजू होता, पण त्या आजारातून उठून आज त्यांनी तुमचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठेवलं, काय बोलशील? आजारामध्ये आता तुम्ही बोला ते खरोखर ती गोष्ट खरी आहे, पण त्याच्या मागं त्याची जी टीम आहे मेहनत घेणारे, आमच्या घरची असो किंवा आप्पाची तिकडं वरती गेल्यावरती शाळगाव काळगावमध्ये जी आप्पाची टीम आहे ती आप्पाची टीम त्याच्या मागं मेहनत घेते. इकडं मुंबईमध्ये त्याच्या मागं नाना म्हणजे माझे काका ते खूप मेहनत घेतात. एखाद्या लहान मुलाला कसा जपला जातो किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवलं जातो तसं त्याच्यावरती लक्ष ठेवून त्याच्या बारीक म्हणजे नजरेवरती नजर ठेवून याची आज याचा मूड कसा दिसतोय किंवा काय आहे ते परफेक्ट म्हणजे याच्या आधी म्हशीचा धंदा होता त्याच्यामध्ये त्यांनी खूप काही कष्ट घेतलेले. त्या जनावराच्या नजरेवरून त्यांना कळलं जातो की हा आजारी आहे का नाही. दादा इतके खूप धन्यवाद. आपण आता प्रधानकडे जाऊया. नमस्कार दादा. नमस्कार दादा, आजच्या मैदानामध्ये 3 नंबरचा मानकरी झाला आणि आपल्या कपाली गुलाल लागला, कसं वाटतं? नक्कीच आज आमचा संघर्ष जो 3 फेऱ्याचा संघर्ष चालू होता काही म्हणजे मागील 2-3 महिन्यापासून तो संघर्ष कुठे ते संपला आणि आम्हाला 3 फेऱ्याचा गुलाल मिळाला. दादा, पूर्ण दिवसाची मेहनत होती, त्या मेहनतीनंतर आज गुलाल भेटला आहे आणि आपली पोरं सर्व जवळ होती, काय बोला त्यांच्याबद्दल? आज पूर्ण दिवसाची मेहनत नाही सांगता येणार, तर मागील जिथून मैदान थारचं मैदान पडलंय तिथून प्रधानवर पूर्ण आमच्या ईगल ग्रुप 2277ची पूर्ण मेहनत चालू होती आणि त्याने आज ते त्यांचं सफल करून दिलं, म्हणजे सिद्ध केलं की मी तुमच्या मेहनतीला कुठेच तडा देऊन जाऊन देणार. दादा, सेमीला दोन्ही गाड्या घासल्या, त्याच्यानंतर निर्णय झाला की दोन्ही मुंबईची बैल पळवायची, रैना आणि प्रधान पळाला. कशी गाडी पळाली फायनलला, काय सांगा? गाडी अतिशय सुंदर पळाली, नरमादी गाडी पळाली आणि कधी 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये नरमादी गाडी पळत असते तेव्हा गुलाल कुठेतरी वरच्या लेवलचाच गुलाल मिळत असतो आणि गाडी अतिशय सुंदर पळाली. दादा, काय सांगा प्रधानबद्दल? कारण प्रधान भरपूर संघर्ष करतो आणि त्या संघर्षामधून आज 3 नंबर झाला आहे. प्रधान बिनजोडला तर चांगल्या टॉपमध्येच पळतोय, पण 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आता मागील जवळजवळ 3 महिन्यापासून संघर्षच करत होता, पण आज त्याने सिद्ध करून दाखवलं की मी संघर्ष केला पण आज कुठेतरी साध्य करून दाखवलं. दादा, इतक्या दिल्याबद्दल खूप धन्यवाद.